भारताची आर्थिक राजधानी मुंबई जी महाराष्ट्रात आहे, आज या मुंबईत काय चाललंय? लहान मुलं सुरक्षित नाही आहेत. लहान मुलं आणि त्यामध्ये खास करून मुली सुरक्षित नाही आहेत. याला जबाबदार कोण? तुम्ही म्हणाल सरकार. अरे सरकार काय आहे? सरकार म्हणजे आपणच आहे. लोकांनी सरकार बनले, देश हा लोकांनीच बनलेला आहे. तुम्हाला सावध आणि सजग राहण्यासाठी देवाने सर्वात महत्त्वाची 3 ज्ञानेंद्रिय दिले आहेत. एक डोळा ज्याने तुम्ही पाहू शकता की काय घडाले, दुसरा कान ज्याने तुम्ही व्यवस्थित ऐकू शकता की कोणी संकटात आहे तर त्याने हाक मारली किंवा बोलवलं तर ऐकू शकता, आणि तिसरा स्पर्श, ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपल्यापासून दूर गेली तर आपल्याला समजतं. पण या सगळ्या ज्ञानेंद्रियापैकी सर्वात महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय हे डोळा आहे. का तर आपण पाहू शकतो की आजूबाजूला काय घडाले, आणि या डोळ्याचाच तुम्ही गैरवापर केला आहे. मोबाईलमुळे झाले काय, लोक डोळ्याचा सर्वात मोठं ज्ञानेंद्रिय हे जे डोळा आहे याचा वापर मोबाईलमध्ये बघण्यासाठी करतात. आणि मोबाईलमध्ये सर्वात महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय मोबाईलमध्ये राहिल्यामुळे ज्यांना मुलं चोरायची असतात त्यांना संधी मिळते की ह्याचं लक्ष तर नाही आहे, ह्याचं लक्ष तर मोबाईलमध्ये आहे. दुसरा स्पर्श, जर तुमच्या त्या व्यक्तीचा मुलाचा स्पर्श जर तुमच्यापासून दूर गेला, तुमचे दोन्ही हात तर मोबाईलला धरलेले असतात. कधी एकच असतो, कधी एक मुलाला असतो, काय काय वेळा दोन्ही हात धरलेले असतात. तर ते स्पर्श तुमचा कसा राहील? स्पर्श जर मुलगा लांब गेला, तुमची मुलगी लांब गेली तर स्पर्शच नाही होणार, तुम्हाला नाही समजणार. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ऐकू येणे. जर ते मूल पूर्णपणे सज्ञान असेल तर ते ओरडू शकतं, पण ओरडू शकल्यावरसुद्धा तुम्हाला ऐकू येण्याची गॅरंटी नाही. साईडला वातावरण आजूबाजूला इतकं घोंगावणार आहे, इतका आवाज नॉईज असतो, ह्याच एरियात अशा घटना घडतात, तर ते तुम्हाला ऐकू पण येणार नाही जरी त्यानं ओरडलं तरी. आणि जर ते अज्ञान असेल तर काय प्रश्नच नाही. स्पर्श आणि दिसणे याच्या बाहेर गेले की ते संपलंच. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त मुलं जे गायब होतात त्यामध्ये मुलींचं प्रमाण आहे. आणि सर्वांनाच माहिती आहे की मुली गायब झाल्यानंतर मुलींसोबत काय होतं आहे. एक तर त्यांना वेश्या व्यवसायाला विकलं जाते, किंवा वेश्या व्यवसायाला तर विकलं जातंच, आणि वेश्या व्यवसाय करून त्यांचे शरीराचे पार्ट देखील काढून घेतले जातात. आणि मुलांच्या बाबतीत देखील शरीराचा अवयव काढून घेऊन त्यांना मारून टाकणे हे कॉमन गोष्ट आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे ही 3 ज्ञानेंद्रिय जर तुम्ही वापरली तर तुमच्या घरातील लहानग्याचं तुम्ही संरक्षण करू शकताय. त्यासाठी प्रायव्हेट जिथे गर्दीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी मोबाईलचा वापर करू नका. का तर तुम्हाला मुलाचा लक्ष तुमचं मुलावर पूर्णपणे असलं पाहिजे, आणि कान तुमचे कायम ॲक्टिव्ह राहिले पाहिजेत आजूबाजूला. आणि हे तुमच्यासाठी झालं. आणि दुसरा अजून एक महत्त्वाचं कारण काय माहिती आहे मित्रांनो, लोक काय विचार करतात, हा झालं आहे ना, त्याच्या घरात घटना झाली, आमच्या घरात कुठं काय झाले, हे सगळ्यात मोठं कारण आहे. आज त्याच्या घरात झाले, उद्या तुझ्या घरात होणार आहे. म्हणून आईवडील म्हणून आपलं तर लक्ष पाहिजेच, पण एक समाज म्हणून या समाजात आजूबाजूला काय घडाले हे सर्व लोकांचं लक्ष पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी धाडस देखील केलं पाहिजे तशा लोकांना विरोध करण्याचा. नाहीतर लोक काय म्हणून सोडून देतात, हा जाऊन दे, हे काय माझ्या घरात घडाले का, हे त्याच्यासोबत घडायला लागले. यामुळे हे प्रमाण खूप वाढले. आता मुंबई यासाठी सुरक्षित नाही आहे. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेत चला आणि नेहमी सुरक्षित राहा, खुश राहा. डिग्रजच्या कृष्णाकाठी मी मनोरंजनाचे व्हिडिओ टाकतोयच, पण असे भावनिक व्हिडिओ देखील मी टाकत असतोय. पाहत चला, पोहत चला. धन्यवाद.